ओबीसी नेते नवनाथ वाघमार यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात यावी या मागणीसाठी जालन्यात ओबीसी समाज आक्रमक झाला आहे। ओबीसी समाजाच्या वतीने जालन्यात या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयापासून ते थेट पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत हा थेट पायी मोर्चा काढण्यात येत आहे। ते पोलीस अधीक्षकांना भेटणार देखील आहेत, काही आंदोलक आहेत। सर, काय सांगाल? ओबीसी नेत्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात यावी अशी तुमची प्रमुख मागणी आहे। ओबीसीच्या आरक्षणासाठी संघर्ष करणारे ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी त्या ठिकाणी जे काही प्रतिक्रिया दिल्या, या जिल्ह्यामध्ये ओबीसीच्या आरक्षणाला संपुष्टात आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय आणि म्हणून चुकीच्या पद्धतीने होतोय। खोट्या कुणबी नोंदी त्या ठिकाणी स्वीकारल्या जाऊ नये ही रास्त मागणी ओबीसीच्या माध्यमातून नवनाथ वाघमारेंच्या माध्यमातून त्या ठिकाणी पुढे येते आणि अशा वेळेला त्या ठिकाणी ओबीसीचंच आरक्षण आम्ही घेऊ अशा पद्धतीची भूमिका मनोज जरांगे यांनी त्या ठिकाणी घेऊन ओबीसीचं आरक्षण संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला। अशा या प्रक्रियेमध्ये जरांगे पाटलाकडून मुख्यमंत्री असतील, बावनकुळे असतील किंवा इतर नेते मंडळी असतील यांच्या विरोधात अश्लील अशा भाषेत त्या ठिकाणी शब्दप्रयोग केला गेले। याला काउंटर म्हणून नवनाथ वाघमारेंनी त्या ठिकाणी प्रतिक्रिया दिली आणि त्या प्रतिक्रियेच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी जरांगे पाटलांचे जे काही कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून नवनाथ आबांच्या घरावर त्या ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न झाला। ते घरी नसल्यामुळं सुदैवानं वाचले। तिथं साडी चोळी अमुक अशा पद्धतीचा अमानवीय कृत्य या गुंडांनी त्या ठिकाणी केलं आणि त्यानंतर त्यांनी जाहीर आवाहन केलं, यांना मारणाऱ्यांना, यांचा खून करणाऱ्यांना 10 लाख रुपयाचं बक्षीस आम्ही या ठिकाणी देऊ। पोलीस प्रशासन हे उघड्या डोळ्यांनी पाहते, शासन हे उघड्या डोळ्यांनी पाहते। जर असा प्रकार कदाचित काही घडला तर नाईलाजानं सकल ओबीसी समाज त्या ठिकाणी रस्त्यावर उतरेल याचा इशारा म्हणून आम्ही आज पोलीस प्रशासनाला त्या ठिकाणी निवेदन देतोय। त्यांना Y+ दर्जाची सुरक्षा पुरवली पाहिजे आणि जर याचा काही प्रकार त्या ठिकाणी वाईट प्रकार जर घडला तर निश्चितपणाने याची सर्वस्वी जबाबदारी शासनावर त्या ठिकाणी राहील हे सांगण्यासाठी आज आमचा सकल ओबीसी समाजाच्या माध्यमातून या मोर्चाचं आणि निवेदनाचं आयोजन आहे। कुठेतरी जे विधान होतं ते कुठेतरी चुकीचं झालं, त्यामुळे जे सर्व गोष्टी घडत आहे ना, निश्चितपणानं यांचं विधान चुकीचं असेल तर आम्ही हा महाराष्ट्र संतांची भूमी आहे, त्यांनी त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त केलेली आहे। परंतु त्यांची तुम्हाला एक छोटीशी चूक दिसते आणि आम्ही मुख्यमंत्र्यांची बायको मागायलो का? आम्ही बावनकुळेच्या आईचे त्या ठिकाणी जे काही दूध येणार आहे ते काय गरम होतं का? त्याचे ओठ कसे भाजले हे याच्याविषयी तुमची प्रतिक्रिया काय किंवा हे कुठल्या चौकटीमध्ये विधानं बसतात याचाही विचार तुम्ही या निमित्तानं करणं गरजेचं आहे। या महाराष्ट्रामध्ये निश्चितपणानं प्रत्येकानं कायद्याच्या चौकटीत राहून विधान केलं पाहिजे, ही सुद्धा आमची या निमित्तानं मागणी आहे। ही प्रतिक्रिया आहे, तुम्ही काहीतरी बरवता आणि त्या निमित्तानं कदाचित थोडीफार चुकीची प्रतिक्रिया त्यांच्याकडून गेलेली आहे, त्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे, त्याचं समर्थन आम्ही करणार नाही। परंतु तुम्ही या गोष्टीचं समर्थन करणार का? मुख्यमंत्र्याची बायको आम्हाला द्या, बावनकुळेचे होट कसे त्या ठिकाणी केवळ म्हणजे ही भाषा कुठंतरी कायद्याच्या चौकटीत बसते का? याचाही विचार या निमित्तानं प्रशासनानं आणि शासनानं केला पाहिजे। आणि हे जे काही बक्षीस ठेवलंय या बक्षीस ठेवणाऱ्याला जर उद्या काही घडलं, असं उघड बक्षीस ठेवल्या गेलंय तर याच्यातून सामाजिक तेढ निर्माण होऊ शकते, यावर प्रशासनानं तात्काळ प्रतिबंध केला पाहिजे, कारवाई केली पाहिजे। आज Y+ सुरक्षा दिली नाही तर तुमची पुढची आंदोलन निश्चितपणानं आम्ही ओबीसीचे सर्व नेते बसून या आंदोलनाला सक्रिय कसं करायचं, याला ताकद कशी द्यायची, कोणत्या पद्धतीनं आंदोलन पुढे न्यायचं याचा विचार सर्व जिल्ह्यातले राज्यातले नेते बसून आम्ही त्या ठिकाणी करून पुढची दिशा त्या ठिकाणी ठरवू। नक्कीच नवनाथ वाघमारेंना Y+ दर्जाची सुरक्षा द्यावी या मागणीसाठी ओबीसी समाज आक्रमक झाला असून जर सुरक्षा मिळाली नाही तर ओबीसी समाज राज्यात आक्रमक होईल आणि पुढचे आंदोलन देखील तीव्र स्वरूपाचे छेडण्यात येईल असा थेट इशारा ओबीसी आंदोलकांनी दिला आहे। सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, जालना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।